भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. समचरण सरोजम सांद्रलीलांबुदावम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अज्ञानतिमिराध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. अतुलितबलधामं हेमशैलाभजेयम् धनुजीवनकृशानं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातन्नमामि. सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं. नमामि योगं शिरसा गुरुं. विठ्ठल श्रीमंत ज्ञानेश्वरीचं चिंतन आपलं चाललेलं आहे. क्षमा असावी, माझ्याजवळ आज नेमकी लिंकच नव्हती, त्यामुळं जरा जॉईन होण्याकरता उशीर झाला आणि पूर्वीच्या आपल्या ग्रुपला काहीतरी टेक्निकल इश्यू झालाय, तर त्यामुळं आपलं रघुनाथ फाउंडेशन नावाचं ग्रुप थोडस विस्कळीतपणा त्यात आलाय. मग काय हरकत नाही, आपण सुरुवात अशीच केली होती, आता परत ह्या ग्रुपने सुरुवात करते, काय हरकत नाही. आणि मी आधी पण बोललोय, आपण किती होतो, आपण किती आहे, आपण किती राहणार आहे याच्याशी काही घेणं नाही. आपण आहोत, आपल्याकडून माऊली सेवा करून घेताय. जे आज ऐकताय समजायचं की विश्व माऊली ज्ञानोबरायांची कृपा आपल्यावर आहे, आणि ज्या दिवशी आपला सेवेची संधी उकेल, आपलं प्रवचन बुडेल, त्या दिवशी समजायचं की आज माऊलींची आपल्यावर कृपा नाही. जसं मागच्या सोमवारी माझ्यावर कदाचित माऊलींची नाराजगी होती, मला प्रवचनाला हजर राहता आलं, तसं ज्या दिवशी आपल्या कृपात मार्ग काढला तो दिवस समजावा भाग्याचा, ज्या दिवशी काहीतरी चुकलं तो दिवस समजावा पापाचा. तसं आता जेवढे ऐकतंय समजायचं की माऊलींचं अजूनही आपल्यावर लक्ष आहे, म्हणून आपण निरंतर श्रवण करतोय. आणि जे गळत चालले, जो गळून जाईल समजून घ्यायचं की माऊलींनी पुढायचं तत्वज्ञान येणार आहे, त्याचा जो अधिकारी आहे त्याच्यापर्यंत जे पोहोचणार आहे. कारण की माऊलींनी पहिल्या अध्यायातच सांगून ठेवलंय, अहो अर्जुनाची पंथी जी प्रश्न अयोग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. त्यामुळं हा अधिकाराचा विषय, हा माऊलींच्या कृपेचा विषय. ज्ञानेश्वरी म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही. माऊलींनी, आता मी प्रवचन बुडलं म्हणजे पाप आहे, माझं बुडलं म्हणजे पाप आहे असं नाही. ज्ञानेश्वरीचं चिंतन बुडणं म्हणजे पाप आहे म्हणतोय. विशेष एका व्यक्तीच्या मुखातून बुडणं पाप आहे असं नाही. तुम्ही हे प्रवचन ना ऐकता ज्ञानेश्वरी चिंतन करत असाल तर पुण्यच मिळणार आहे, त्यात काहीच अडचण नाही. पण उगाच कुठं तरी काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा ज्ञानेश्वरीचं जर चिंतन आपण करत असू तर खरंच ती सद्भाग्याची गोष्ट आहे आणि ती आपण करत राहायला पाहिजे. चला आपण आपल्या प्रवचनाकडे येऊ. आपण भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद बघतोय. भगवंत अर्जुनाला तऱ्हेने समजून सांगताय की बाबा, आवाज येतोय ना व्यवस्थित? अर्जुनाला भगवंत तऱ्हेने समजून सांगताय की बाबा, अरे तू युद्ध कर, तू युद्धातून माघारी घेऊ नको बाबा, तू युद्ध कर. आणि तू जर युद्ध केलं तर मग तू तुझं खरं कर्तव्य पार पाडशील. बाबा युद्धाला तू त्यागू नको, यांना तू मार, यांना तू मारलं नाही तरी हे एक दिवस नष्ट होतील
याचा विचार आपण करून आलो. त्यात तसे ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्मभर तस्याच तस्माद परिहारार्थी तुम्हाला अर्जुनाला भगवंताने समजून सांगितलं, बाबा जो जन्माला आलाय त्याला मरायचंय, जो मेलाय त्याला परत कर्मानुसार जन्माला यायचंय. जसं शंकराचार्य ते म्हणतात, पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरेशन. हे संसार चक्र आहे बाबा, हे चालत राहणार आहे बाबा. उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसते. ही काय यंत्रदृष्टी परिभ्रम आहे का? 6चा काटा 12वर 12चा 6वर हे सारखं चालणार आहे बाबा. आणि अर्जुनाला असं विविध पद्धतीने सांगितल्यानंतरही भगवंताचा अर्जुन ऐकत घेत नाही. थोडस हे होतंय, थोडस तुटतंय मध्ये थोडस तुटतंय. 2 मिनिटं तेवढी खिडकी वाढतात. श्री विठ्ठल ज्योती आवाज येतोय क्लिअर? हो येतोय. तर अर्जुनाला भगवंत समजून सांगतात, बाबा हे बघ, अजून एका पद्धतीने विचार कर. असा विचार केला तरीही तुला शोक होणार नाही. काय विचार आहे तो? भगवंत म्हणतात, अव्यक्तादि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त विधानैव तत्र का परिदेवना. भगवंत अर्जुनाला समजून सांगताना म्हणतात की अर्जुना, जी भूत तुला आता दिसताय. परत ब्रेक होतोय का आवाज? हा थोडस तुम्ही जेव्हा बोलता ना तेव्हा येतोय व्यवस्थित, म्हणजे माझ्याशी बोलताना. पण परत वाचनात थोडं इकडे तिकडे होतंय बहुतेक काहीतरी, परत थोडी गडबड होतीये. मी 2 मिनिटं लिहून परत जॉईन होऊन बघतो. हा बर. समजून सांगतात की बाबा हे बघ, जे भूत तुला आत्ता दिसतंय ते जे आत्ता आहे ते पूर्वी जे होते तेच आत्ता दिसतंय. आणि यानंतर हे ते राहणारे हे पहिले अव्यक्त होते, आता व्यक्त झालेले आणि परत ते अव्यक्त स्थितीला प्राप्त होणारे, असं अर्जुनाला समजून सांगते. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, जिये समजते ये भूते जन्मादी अमूर्ते मग पातली व्यक्ती ते जन्मले या. माफ करा रामदास महाराज, कोण आहेत हे? रामप्रसाद महाराज, तुम्ही तुमचं हे बंद ठेवा. सर्वांनी आपलं म्यूट करा बरं का. परत तुम्ही उघडलं. रामप्रसाद महाराज, तुम्हाला विनंती आहे, महाराजांना व्यत्यय येतोय, तर कोणी म्यूट काढू नका आपलं. आवाज फक्त हळू येतोय माऊली, आवाज खूप हळू येतोय महाराजांचा का? श्री विठ्ठल आता येतोय? श्री विठ्ठल येतोय. हा ठीक आहे. तर माऊली म्हणतात, जे समजते ये भूते जन्मादी अमृते ती पातली व्यक्ती ते जन्मले या. अर्जुनाला भगवंत समजून सांगतात आणि माऊली ज्ञानोबा आपल्याला समजून सांगतात. माऊली म्हणतात, बाबा समजते ये भूते, हे जे सगळे भूत आहेत. आता भूत म्हटल्यानंतर कोणीही ते स्मशानातले आत्मे प्रेत भूत ते भूत नाही. भूत या शब्दाचा अर्थ होतो भूत म्हणजे झालेले, म्हणजे ज्यांचा जन्म झालाय त्यांना भूत म्हटलं जातं, किंवा असलेले जे आहे त्याला भूत म्हणलं जातं. इथं भूत शब्दाचा अर्थ होतो झालेले, म्हणजे ज्यांचा जन्म झालाय बाबा. ती जन्माआधी अमूर्ते, ती जन्माला यायच्या आधी अमूर्त स्वरूपाची होती आणि आता जन्माला आल्यानंतर पातली व्यक्ती ते जन्मलेया, ती जन्माला आल्यानंतर व्यक्त स्वरूपाची झाली. म्हणजे जे जीवेत भूतजन्य माऊलींना म्हटलंय
ते जे भूत आहेत ते जीव आहेत ते जन्माला येण्यापूर्वीही अव्यक्त होते, मेल्यानंतरही अव्यक्त राहणार आहे. फक्त मधल्या एका काळात ती काय झाली तर व्यक्त झाली. म्हणजे आपल्याबद्दल माऊली बोलताय सरळ सरळ, भूत म्हणजे आपण जन्माला यायच्या पूर्वी आपला देह होता का? आईच्या गर्भात येण्याच्या पूर्वी आपलं काय होतं? अव्यक्त स्वरूप होतं. बरं, आता सध्या जन्माला आलो, आता काय झालं तर व्यक्त स्वरूप झालं. आता ज्या वेळेस नष्ट होईल त्यावेळेस हे स्वरूप राहील का? नाही, परत अव्यक्त स्वरूप राहणार आहे. म्हणून मग माऊली म्हणतात ती एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांते आने नवती देखे पूर्वस्थितीसी येती आपुलिया. माऊली म्हणतात बाबा हे बघ, ते जसे आधी होते तसे नंतर राहणार आहे. फक्त मध्ये जे आहे ते कसं आहे? माऊली म्हणतात एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा माया बसे सत्स्वरूपी. माऊली म्हणतात एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे. माऊलीने दृष्टांत मोठा गोड दिलाय. माऊली काय म्हणतात की मग तुम्ही म्हणाल की आम्हाला तर आता सध्या आम्ही व्यक्त स्वरूपात दिसतो, त्याचं काय? माऊली म्हणतात समजा तुम्ही झोपी गेले, आता झोपायच्या आधी आणि झोपेच्या नंतर यामध्ये जो मधला झोपेचा काळ आहे त्याच्यात आपण स्वप्न बघतो की नाही? स्वप्न बघतो. बरं, स्वप्नात समजा स्वप्नात काय झालं तर तुम्ही अशा ठिकाणी गेले जिथं भरपूर पैसा आहे, भरपूर अन्नधान्य, सगळं चांगलंय, सगळं चांगलंय. आता तुमच्याला जे दिसतंय ते झोपायच्या आधी होतं का? नव्हतं. बर, जागे झाल्यावर ते असणार आहे का? नाही. पण मध्ये काय होतं? होतं का दिसलं होतं? तर ते फक्त दिसलं होतं. माऊली ज्ञानोबराय त्याला शब्द वापरतात प्रतिभासे. श्री विठ्ठल आपल्याला काय बोलायचंय का? श्री विठ्ठल बाळासाहेब नाही, चुकून झाला असेल महाराज, हात तो चुकून झाला असेल. ठीक आहे. तर जसं स्वप्न आपल्याला भासतं तसंच माऊली म्हणतात तैसा आकारू हा मायावशी सत्स्वरूपी. तसं सत्य स्वरूपाच्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी काय होतं तर हा आकार प्रतिभासित होतो. म्हणजे फक्त आपल्याला असल्यासारखा दिसतो, खऱ्या अर्थाने तो राहत नाही. काय म्हणता माऊली? तैसा आकार हा मायावशी सत्स्वरूपी. सत्स्वरूपाच्या ठिकाणी हा आकार फक्त आहे म्हणून दिसतो, पण तो कशाच्या आधारानं? मायेच्या आधारानं तो फक्त असल्यासारखा दिसतो. कसं? माऊली म्हणतात ना तरी पवने स्पर्शिले निर पडियासे तरंगाकार परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. माऊली म्हणतात समजा पाणी आहे आणि त्या पाण्यावर लाट आली. कशामुळे आली? माऊली म्हणतात की पवने स्पर्शिले निर, वाऱ्यानं त्या पाण्याला स्पर्श केला आणि त्या ठिकाणी लाट उत्पन्न झाली. आता उत्पन्न झालेली लाट आधी आहे का? नाही. नंतर आहे का? नाही. ती फक्त तात्पुरती निर्माण जशी झालेली आहे तसं आधीही आपण अव्यक्त होतो, नंतरही अव्यक्तच आहे. फक्त मध्ये आपण काही काळाकरता व्यक्त झालेलो आहे. किंवा समोरच्याची इच्छा आहे म्हणून सोन्याच्या बिस्किटाला, त्या सोन्याच्या गोळ्याला, त्या सोन्याला काय प्राप्त होतो तर अलंकार प्राप्त होतो. माऊली म्हणतात तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारी. माऊली म्हणतात तसं सगळं जे मूर्त स्वरूप आहे, सगळ्या ज्या मूर्त आहेत म्हणजेच आपले शरीर आहेत ते काय मायाकारित, मायेनं ते निर्माण केलेले. कसं? जैसे आकाशिक बिंबत अभ्रपटल, ज्याप्रमाणे आकाशात अभ्रपटल म्हणजे ढगांचा पडदा दिसतो. जसे ढग आकाशात येतात आणि जातात तसंच
त्याचप्रमाणे त्याच पद्धतीनं श्री विठ्ठल कोणाचा माईक चाललाय का? श्री विठ्ठल. तर आकाशाच्या ठिकाणी जसे ढग दिसतात तसंच या अव्यक्ताच्या ठिकाणी हे व्यक्त स्वरूप काही काळाकरता दिसतं. माऊली म्हणतात तैसे आधीचे जे नाही तया लागी तुरुदसे काही व अविट ते पाही चैतन्य एक. माऊली म्हणतात तसं सुरुवातीला जे नाहीये त्याच्याकरता तू का रडतोय? तो अविट ते पाही चैतन्य एक. अविट असणार जे चैतन्य त्या चैतन्याकडे अजून तू लक्ष दे. ते चैतन्य कसं आहे? आता त्या चैतन्याचं वर्णन विश्वमौली नानबरे करतात. जयाची आरतीची भोगीत विषयी तेजिले संत जया लागे विरक्त वनवासी दिठी सुनी जयाते ब्रह्मचार्यादी व्रते मुनीश्वर तपाते आचरती. माऊली म्हणतात की जयाचे आरतीची भोगीत आणि विषयाचे जिले संत. माऊली म्हणतात ज्याचं दर्शन व्हावं, जो भेटावा अशी ज्यांना अपेक्षा आहे, अशी ज्यांना आवड आहे, ज्याची आवड आहे त्यांनी काय केलं? विषय ते जिले. संतांनी काय केलं? तर त्याच्या आवडी करता विषयांचा त्याग केला. त्याच्या आवडी करता विषयांचा त्याग केला म्हणजे काय केला? तर जे पंचविषय सांगितले जातात, पाचही प्रकारचे विषय त्यांनी देवाकडे लावले. त्या पाचही प्रकारच्या विषयांचा काय केला? म्हणजे त्याग केला. जया लागी विरक्त वनवासी आणि विरक्त असणारे महात्मे ज्याच्या प्राप्ती करता, ज्याचा आनंद उपभोगण्याकरता वनवासात गेले, किंवा जो भेटावा याकरता मुनिवर्य काय करतात? तर तपाचं आचरण करतात. आणि जो भेटावा याकरता महात्मे हे ब्रह्मचार्य व्रताचं पालन करतात. ते तत्व कसं आहे? माऊली म्हणतात की ते तत्व हे अविट चैतन्य स्वरूप तत्व आहे. आणि भगवंत त्याबद्दल बोलत असताना म्हणतात आश्चर्यवद पश्यति कश्चिरेण माश्चर्यवद वदति तथैव चान्यः आश्चर्यवश्चेन मन्य शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. भगवंत म्हणतात काही जण त्याला आश्चर्यानं बघताय, काही जण त्याच्याविषयी आश्चर्यानं ऐकतायत, आणि ऐकून सुद्धा काही जणांना तो काही लक्षात येण्यासारखा नाही. कसं आहे ते तत्व? माऊली म्हणतात एक अंतरी निश्चळ जे न्याहाडिता केवळ विसरले सकळ संसार जात. माऊली म्हणतात की जे एक अंतरी निहाडिता निश्चळ केवळ ज्यानं त्या एका तत्वाचं अंतकरणात, अंतरी म्हणजे अंतकरणात, निश्चळ म्हणजे स्थिर होऊन फक्त पाहिलं, विसरले सकळ संसार जात. ते या संसारालाच विसरले. म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्याला पाहिलं ते ह्या संसाराला विसरले. सरळ सरळ स्वापार्थ एक अंतरी निश्चळ जिने हरिता केवळ विसरले सकाळ संसार जात. आपण म्हणतो बघा, देवाच्या दर्शनानं संसारातून माणूस निवृत्त होतो. देव भेटला, देवाचं दर्शन झालं की परत संसार राहत नाही. आम्हाला जी शंका येते की आपण का कमी वेळा देव पाहिला का? पंढरपूरला गेलो का आलो होतो मग देवाला बघण्याकरताच ना. मग त्याला आपण हजारो वेळा बघून आपला का काही बदल झाला नाही? तर त्याच्याकरता माऊलींनी शब्द वापरला काय? माऊली म्हणतात एक अंतरी निश्चळ. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देव पाहण्याकरता पहिली गोष्ट आहे, देव बाहेर पाहून जमत नाही. देव कुठं पाहायचंय? माऊली म्हणतात अंतरी, बाहेर काही नाही. देव आहे, देव आहे, पण हृदय मंदिरी शोधुनी पाहे.
देव बघायचा आहे ना तर तो आत बघा, बाहेर बघून काय फायदा नाही. पण आत बघायचा, पण कसा बघायचा? निश्चळ, म्हणजे अंतःकरण स्थिर करून बघायचा. अंतःकरण विचलित झालंय आणि ते विचलित अंतःकरणात देवाचं दर्शन होत नाही. आणि मग असा जर देव बघितला तर मग विसरले सकळ संसार जात, सकळ संसार जात आपण विसरू शकतो. दुसऱ्यानं काय केलं? मुली म्हणतात एका गुणानुवाद करिता उपरती होली चित्ता निर्वधी तल्लीनता निरंतर. आता दुसरा एक म्हणे, त्यानं काय केलं तर गुणानुवाद करिता त्यानं गुणाचं अनुवादन केलं आणि मग गुणाच्या अनुवादनानं काय झालं? आता जे जे सांगतोय मौलींनी, जे जे सांगितलं ते ज्यांनी केलं त्यांचं वर्णन करण्याकरता तर आहेच, पण त्यांनी ते करून त्यांना काय फळ मिळालं हे पण मौलींनी सांगितलंय. म्हणजे ते साधन जर आपण केलं तर आपल्यालाही ते फळ मिळेल. आपल्याला ते फळ मिळवायचं असेल तर आपल्यालाही ते साधन करावं लागेल. मौली म्हणतात एका गुणानुवाद करिता आणि उपरती होडी चित्ता निर्वधिक तल्लीनता निरंतर. मौली म्हणतात एकानं काय केलं? गुणाचं अनुवादन केलं, देवाच्या, ब्रह्माच्या, परमात्म्याच्या स्वरूपाचं गुणानुवादन केलं. आता देवाच्या गुणाचं अनुवादन करणं, आता इथं पहिली शंका ही येते, वेदांती मंडळी असेल, आपण विचारसागर ऐकला असेल, पंचदशी ऐकले असून, की तुम्ही म्हणता गुण अनुवादन करिता त्याच्या गुणाचं अनुवादन करायचं. आता पहिली शंका हे येते की शास्त्र त्याला म्हणतं तो कसा आहे? तो निर्गुण आहे. तो कसा आहे? निर्गुण आहे. आता निर्गुणाचं गुणानुवादन करायचं हे कसं? येते की नाही शंका? काय? तो निर्गुण आहे ना. निर म्हणजे नाही, गुण, ज्याच्या ठिकाणी गुण नाही तो निर्गुण. आणि आता आशाच्या गुणाचं अनुवादन करायचं म्हणजे निर्गुणाचं गुण अनुवादन करायचं म्हणजे वांझेच्या पोराच्या लग्नाला जायचं. नाही कळत? वांझ तिलाच म्हणतात जिला मुलगा नाही. मात्र जिला वांझ म्हणतात कोण? जिला मुलगा नाही. तिच्या मुलाच्या लग्नाला कसं काय जायचं? तस जो निर्गुण आहे त्याच्या गुणाचं अनुवादन कसं करायचं? तर महाराज तो असला जरी निर्गुण तरी भक्ताला गुणानुवादन करण्याकरता तो सगुण होतो. म्हणून मग त्याच्या गुणाचं अनुवादन करता येतं. पण त्या गुणाचं अनुवादन केलं आणि काय झालं तर उपरती होऊन चित्त, त्यांना उपरती झाली. उपरती होणं म्हणजे विषयापासून मन निवृत्त होणं. त्या विषयापासून मन चित्त निवृत्त झालं. मग काय झालं? निरवधी तल्लीनता निरंतर. एकदा विषय सुटले की मग आपल्याच आनंदात त्याला निमग्न होता येतं. असे ते निमग्न होतात. काहींनी काय केलं? फक्त त्याचे विषय ऐकलं. एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडले, एक अनुभवे पातले तद्रुपता. एक ऐकताची निवाले म्हणजे म्हणतात की एक आहे ना, त्याचे विषय ऐकलं आणि ते शांत झाले, ते देहभावी सांडिले, त्यांनी देहभाव सोडून दिला. एक अनुभवे पातले तद्रुपता. आणि एकानं काय केलं तर अनुभवाने तद्रूप केलं. ते काय झाले तर प्राप्त झाले. कसे प्राप्त झाले? दैसा सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागो ते समात परतले नाही. म्हणून म्हणतात जसा सरितेचा ओघ आहे तो समुद्रामध्ये जातो आणि एकदा का गेला की तो परत येत नाही, तस ते परमात्म्याला प्राप्त झाले. आणि परमात्म्याला प्राप्त झाल्यामुळं काय होतं? माऊली म्हणतात सैसिया योगेश्वराची मती मिळणी सेवे एकवटती, जे विचारून पुनरावृत्ती भजतीची नाम. माऊली म्हणतात तस या योगाचं आचरण करणाऱ्यांच्या मती देवाला भेटल्याच भगवंताशी एकरूप होतात. आणि ज्या परत
विचाराच्या द्वारा पुनरावृत्तीला परत प्राप्त होत नाही. भगवंत अर्जुना म्हणतात बाबा असं ते तत्व आहे. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. ते तत्व कसं आहे? देही नित्य अवध्योयम देहे सर्वस्य भारत. अर्जुना ते सर्वत्र आहे आणि सर्व देहांमध्ये आहे आणि त्याच्याच मुळे तस्मात सर्वांनी भूतानी न त्वं शोचितुमर्हसि. म्हणून कोणत्याच भूताविषयी तू शोक करून घेण्यास योग्य नाही बाबा. जे सर्वत्र सर्व ही देही जया करिताही घातू नाही. ते विश्वात्मक तू पाही चैतन्य सर्व देहात. ते चैतन्याचं वर्णन करताय माऊली. माऊली म्हणतात जे सर्वत्र आणि सर्व ही जो सगळीकडे आहे आणि सर्व देहात आहे. महाराज जे आपण ऐकतो पण आपली तशी मान्यता कधी होईल तर हो बाबा. जुने कीर्तनकार एक दृष्टांत द्यायचे. म्हणे झालं असं एका महात्म्याचं प्रवचन चाललेलं आणि त्या प्रवचनात 7 दिवस ती प्रवचनमाला चालली आणि 7 दिवस त्या महात्म्यानं हा विषय समाजाला समजून सांगितला की जे सर्वत्र सर्व ही देही जो सर्वांच्या आत वसलेला आहे तो नाही अशी जागा नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. देव सर्व ठिकाणी भरलेला आहे बाबा. देवाला सोडून जागा नाही. असं सगळं त्या महात्म्यानं 7 दिवस समजून सांगितलं. आता उद्या प्रसाद आहे आणि उद्या प्रसादाच्या दिवशी त्यापैकी एका माणसाला शंका आली की महात्म्यानं एवढं गोड चिंतन केलं, किती जणांच्या भाव लक्षात आला असेल, किती जणांच्या मनात ही गोष्ट उतरली असेल. म्हणून त्यानं महात्म्याजवळ गेलं सांगितलं बाबा 7 दिवस आपले प्रवचन झाले. महात्म्याने सांगितलं झाले ना बाबा, आपण सर्व ठिकाणी देव आहे समजून सांगितलं. हो बाबा सांगितलं. आता तू सर्व ठिकाणी देव आहे बाबा हे समजून सांगितलं मान्य आहे, पण समोरच्या बसलेल्या श्रोत्यांपैकी हे मान्य कोणी केलं असेल, कोणाच्या अंतःकरणाने याचा स्वीकार केला असेल. महात्म्याने सांगितलं बाबा ते सांगणं अवघड आहे. मी प्रवचन असं केलंय की सर्वांच्या समजण्यात आलंय, सर्वांच्या लक्षात आलंय, पण मी जसं बोललो तशी मान्यता कोणाकोणाची झाली हे मी सांगू शकत नाही. हा पण आपण परीक्षा घेतली तर लक्षात येईल. त्या व्यक्तीने सांगितलं ठीक आहे आपण परीक्षा घेऊ. मग घ्यायची कशी सांगितलं, एक काम कर, जा प्रवचनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, उद्या महाप्रसाद आहे, तू एक काम कर, जा आणि पटकनी थोड्याशा केळी घेऊन ये. एवढे समोरच्या लोकांना पुरतील एवढ्या केळी तो घेऊन ये. ती व्यक्ती गेली, केळी घेऊन आली आणि प्रवचन झाल्यानंतर महात्म्याने सांगितलं की मी तुम्हाला आज प्रसाद देणार आहे, उद्या महाप्रसादाला तुम्ही यायचंय, पण आज मी तुम्हाला एक फळ देणार आहे. फक्त त्या प्रसादाचा त्या फळाचा एक नियम आहे, ज्या ठिकाणी कोणीच नाही अशा ठिकाणी जा आणि ती केळी तो प्रसाद ग्रहण करा. महात्म्याच्या सूचनाप्रमाणे केळी वाटण्यात आली. घरी गेले. आल्यानंतर महात्म्याचं प्रत्येकाला दर्शन घेतलं आणि दर्शन घेत असताना महात्म्यानं विचारावं बाबा मी काल सांगितलेली केळी तू खाल्ली? हो बाबा खाल्ली. कुठं खाल्ली? तुम्ही केळी वाटत होते ना त्यावेळेस कोणाचंच लक्ष माझ्याकडे नव्हतं, मी पटकनी खाल्ली. तुम्ही काय सांगितलं होतं, कोणी बघत नसताना खा, कोणी जिथं नाही तिथं खा. दुसऱ्याने सांगितलं बाबा इथंच तुमच्या व्यासपीठाच्या मागं कोणीच नव्हतं, मी तिथं जाऊन केळी खाल्ली. एक जणांनी सांगितलं, महिला होती कदाचित, तिने सांगितलं बाबा तुम्ही इकडं केळी वाटण्याच्या गडबडीत होते, मी पटकनी पदर खाली केला आणि मला कोणी पाहणार नाही अशी अवस्था झाली, मी इथंच खाल्ली. कोणी सांगितलं मी घरी गेलो बंद खोलीत खाल्ली. कोणी सांगितलं मी शेतात गेलो तिथं कोणीच नव्हतं तिथं खाल्ली. कोण सांगतंय कुठं, कोण सांगतंय कुठं, जिथं कोणीच नाही तिथं खाल्ली. पण तेवढ्यात एक सदग्रस्त आला आणि त्या सदग्रस्ताने बाबांचं दर्शन घेतलं आणि परत केळी बाबांच्या चरणाजवळ ठेवली. बाबांनी विचारलं का रे दादा खाल्ली नाही? त्याने सांगितलं महात्माजी गेल्या 7 दिवसापासून तुम्ही समजून सांगतायत की सगळीकडे देव आहे,
देव नाही अशी जागा नाही, तो नाही ऐसा ठाव उरला असे का वाढ, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. अरे सगळीकडे जर देव आहे आणि सगळीकडे तो जर मला पाहतोय तर मी खाऊ कुठं? आणि मग त्या महात्म्याच्या शेजारी तो व्यक्ती उभा होता ज्याने शंका विचारली. महात्म्याने सांगितलं, बघ याला कळालंय मी काय सांगितलं ते, आणि हे त्यानं उतरवलंय. आणि जे त्या महात्म्यानं 7 दिवस सांगितलं तेच विश्वमाऊली ज्ञानोबराय एका ओवीच्या अर्ध्या तुकड्यातल्या अर्ध्या तुकड्यात सांगतात. माऊली म्हणतात जे सर्वत्र ही सर्वनी, जे परमात्मा तत्व सर्वत्र आहे, जर सर्व ठिकाणी आहे. बरं सर्व ठिकाणी म्हणजे आपल्या देहात नाही का? तर माऊली म्हणतात सर्व ही देही. आणि हरिपाठात हेच वाक्य माऊली ज्ञानोबरायांनी थोडस विस्ताराने समजून सांगितलं. काय सांगितलं? सर्वगती राम देहा देही एक, तोच आहे. पण तो कसा आहे? सर्वाघटी राम म्हणजे सर्व देही जे सर्वत्र. पण असं जे तत्व आहे जया करिताही घातू नाही, ज्याचा कोणी करायचा ठरवलं तरीही घात होत नाही, ते काय आहे? ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक, ते विश्वाला व्यापून असणार ते चैतन्य एक आहे असं तू समज. येचे स्वभावे ते होत जात आघवे, तरी सांग काय सोचावे येत तुवा. माऊली म्हणतात बघ याच्या स्वभावामुळं याच्यामुळं हे सगळं असं होतंय. मग तूच सांग बाबा, जे चैतन्य मरणारच नाहीये ते चैतन्याविषयी शोक तरी तू का करावा? एरवी तरी पार्था तुझ कानेनो न म्हणे चित्ता, परी किडाळ हे सोचिता बहुती परी. देवानं विचार केला. आता याला खूप 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 समजून सांगितलं. भरपूर वेळची बडबड 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 झाली. 9:10 चालू झालेलं प्रवचन जवळजवळ 9:15 झाले तरी अर्जुनाच्या काय डोक्यात उतरत नाही. गेले प्रवचन चालू झाल्या पण तो अर्जुनच रडतोय, देव समजूनच सांगतोय. अर्जुन रडतोय, देव समजून सांगतोय. देवानं ठरवलं आता संग बोलून काय होणार नाही, मग आता थोडं वाकडं बोलून बघू. म्हणून देव म्हणतात, देव तुझं का नेलो न म्हणे. हे बघ अर्जुन तुला भरपूर पद्धतीनं समजून सांगितलं पण तुला कळत का बरं नाही बाबा, हे काय मला कळा ना. तुझं का नेनो न म्हणे चित्ता, म्हणजे तुला का कळत नाही हे काय मला कळत नाही. परी किडाळ हे सुचिता बहुती परी. पण अर्जुना कोणत्या पण पद्धतीने विचार केला ना तर ही किडाळ आहे, हे वाईट आहे, ही हीन अशा प्रकारचा तुझा विचार आहे. म्हणजे एका पद्धतीने विचार करून हा वाईट विचार आहे असं नाही, कोणत्या पण पद्धतीने विचार केला तरी हा वाईटच विचार आहे. काही विचार असे असतात जे कसेही पाहिले तरी चांगलेच आहे. काही विचार असे आहेत की जे काही दृष्टीनं चांगले आणि काही दृष्टीनं वाईट आहे. आणि काही विचार असे जे कसे पण पाहिले तरी वाईटच आहे. जसं नामस्मरण करणं, कोणत्या पण पद्धतीनं नामस्मरण करणं चांगलंच आहे. कोणत्या पण दृष्टीने विचार केला नामस्मरण करणं, कधी कधी कसाही विचार केला तरी नामस्मरण करणं चांगलंच आहे. त्याच्यात कुठल्याच प्रकारची आणि काही हरकत नाही. नामस्मरण करणं चांगलंच आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी कोणत्या पण अँगलने बघितल्या, कोणत्या पण दृष्टिकोनाने बघितल्या तरीही त्या गोष्टी चांगल्याच. चला पुढं. एखादी गोष्ट आहे ती एका दृष्टीनं चुकीची पण एका दृष्टीनं ती बरोबर आहे. एका दृष्टीनं ती चुकीची एका दृष्टीने बरोबर आहे. चला आपण दोन्ही पद्धतीने पाहू. त्याच्यात 2 प्रकार आहे. एक सुरुवातीला चुकीची वाटते पण नंतर बरोबर आहे, आणि काही गोष्टी सुरुवातीला बरोबर वाटतात पण नंतर चुकीचे आहे. समजा एखादी व्यक्ती झाडाच्या त्याच फांदीवर बसून तीच फांदी तोडत असेल तर सुरुवातीला त्याला तोडण्याकरता सोपं जातं म्हणून जरी ते चांगलं वाटत असेल, पण भविष्यात ती फांदी तुटल्यावर तो पण पडणार आहे म्हणून ती त्याच्याकरता वाईट आहे. आता ही झाली सुरुवातीला चांगली नंतर वाईट. आता चला थोडस पुढं. काय कडू आहे, घेण्याकरता चांगलं नाहीये, पण ते जर औषध आहे तर नंतर त्याचा भविष्यात होणारा परिणाम चांगला आहे. म्हणजे काही गोष्टी एका दृष्टिकोनाने चांगल्या आहे पण एका दृष्टिकोनाने वाईट आहे. तसंच आणि एक गोष्ट अशी आहे जी कुठून पण पाहिली तर
दारू पिणं. दारू पिणं कोणत्या दृष्टीनं चांगलं आहे? सामाजिक दृष्टीनेही चुकीचं आहे, आरोग्य दृष्टीनेही चुकीचं आहे, आध्यात्मिक दृष्टीनेही चुकीचं आहे, धार्मिक दृष्टीने चुकीचं आहे, आर्थिक दृष्टीनेही चुकीचं आहे. कोणत्या पण दृष्टीनं पाहिलं तरी दारू पिणं चुकीचंच आहे. तसं अर्जुना, हे तुझं जे वागणं आहे ना बाबा, हे किडाळ, हे असं वागणं हे काय बाबा चांगलं नाही. परी हे किडाळ सोचिता भोवती परी. अर्जुन, ही कोणत्या पण प्रकारानं पाहिलं तरी हे कसं आहे तर चुकीचंच आहे. म्हणून मग अर्जुनाला भगवंत सांगतात, स्वधर्मपिचावेक्ष न विकंपी तुमर्हसी धर्मात युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. अर्जुनाला भगवंत सांगतात की अर्जुना, अरे बाबा, जो तुझा हा जो स्वधर्म आहे ना बाबा, हा सोडणं तुझ्याकडचं योग्य नाही. युद्ध करणं हे क्षत्रिया करता त्याच स्वधर्म आहे आणि त्याच्या इतकं मोठं श्रेय, त्याचे इतकं मोठं भाग्य त्या व्यक्ती करता दुसरं कोणतंच नाही. तू अजून का न विचारीसी काय हे चिंतित आहासी स्वधर्म तो विसरलासी करावे जेणे. तू अजून का न विचारशी अर्जुना, तू अजून का विचार करत नाहीये बाबा? हे काय चिंतित आहासी आणि हे काय चिंतन करू राहिला रे? स्वधर्म विसरलासी बाबा, तुझा जो स्वधर्म आहे तो तू विसरला का? कोणता स्वधर्म? तरावे जेणे, ज्या स्वधर्माचं अनुष्ठान तुला तारणार आहे बाबा, ते स्वधर्माचं अनुष्ठान तू सोडून देतोय अर्जुना. असं नको करू. या कौरवा भलते जाहले अथवा तुझची काही पातले की युगची हे बुडाले जरी येथ. मौली म्हणतात, ह्या कौरवांना जरी काही झालं, त्यांचं तर सोड अर्जुना, पण तुझ्या जरी अंगावर काही जरी आलं, तुझं सोडून कौरवांचं सोड, युगची हे बुडाले जरी येत, अख्खं युग जरी बुडून गेलं ना अर्जुना, तरी सुद्धा तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. मग तरी जेला काय पाहे कृपाळूपणे. भगवंत म्हणतात तरी स्वधर्म एक आहे. म्हणजे स्वधर्म, आपण म्हणतो की ही अडचण आली म्हणून आम्ही स्वधर्म सोडला, ही अडचण आली म्हणून स्वधर्म सोडला. माऊली म्हणतात, आपल्या जवळच्यांचं वाटोळं झालं, आपलं स्वतःच जरी काही झालं, सारं जग जरी बुडालं, तरी सुद्धा स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नव्हे. काही झालं तरीही चालत, स्वतःच्या धर्माचा स्वधर्माचा व्यक्तीनं त्याग करू नये. मग कोणती जरी परिस्थिती आपल्यावर आली तरीही स्वधर्माचा त्याग कधीही करू नये. मग तरी जेला काय पाहिजे कृपाळूपणे. अर्जुना, जर एवढं वाटोळं झाल्यानंतर सुद्धा स्वधर्म सोडू नये, तर मग फक्त कृपाळूपण अर्थ करण्यात आलं म्हणून मग आपण सोडणं हे काय आपल्याला तारल काय? अर्जुना, तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. मौली म्हणतात, अर्जुना, तुझं जे चित्त आहे ना ते पाझरलंय ना, करुणा निर्माण झाली ना, अरे ते चांगलं आहे, पण या ठिकाणी ते चांगलं नाही बाबा. तरी हे अनुचित संग्राम समय, युद्धाच्या वेळेला असं काहीतरी मनात येणं चांगलं नाही. कसं? मग करुणा चांगली नाही का? चांगली आहे, पण करुणा युद्धाच्या वेळेस येणं चुकीचं आहे. कसं? माऊली म्हणतात, अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले ऐसेनेही विष होय सुदले नवज्वरी देता. अगा गोक्षीर जरी झाले, दूध जरी असलं, आता माऊली म्हणतात की दूध आहे, आता दूध हा पौष्टिक पदार्थ आहे की नाही, स्निग्ध पदार्थ आहे की नाही, कॅल्शियमची मात्रा त्याच्यात भरपूर आहे की नाही, आहे. शरीराकरता दूध चांगलं आहे, ओ आहे. शरीराला मिळणारे गरजेचे असणारे घटक दुधातून मिळतात की नाही, मिळतात. हे सगळं खरंय. एखाद्या व्यक्तीला जर दष्टपुष्ट बनायचं असेल, शारीरिक दृष्ट्या कमकुवत असेल, त्याला जर दष्टपुष्ट बनायचं असेल, सशक्त बनायचं असेल, तर त्याला दुधाचं सेवन करायला पाहिजे. मग काय झालं, एक व्यक्ती आजारी पडली आणि आजारी असणाऱ्या व्यक्तीला काय दिलं तर दूध प्यायला दिलं, पण त्या व्यक्तीला आजार होता की त्याच्या अंगात ताप होता. त्याच्या अंगात काय होता तर
ताप होता. आता तुम्ही सांगा की ज्या व्यक्तीला तापाचा आजार आहे, म्हणजे जो व्यक्ती तापलेला आहे त्याला तापात दूध द्यावं का? नाही. मग जर तापात दूध दिलं तर काय होईल, तर त्याचा ताप वाढेल. म्हणजे ते दूध त्याला दूध म्हणून नाही, ते दूध त्याला अमृत म्हणून नाही तर विष म्हणून काम करेल. माऊली म्हणतात की दूध जरी आहे पण जर ते वैद्यानं नको म्हणून सांगितलंय आणि अशाही परिस्थितीत जर एखाद्यानं दूध पाजलं, एखादा दूध पिला तर माऊली म्हणतात विष होय. तर ते त्याच्याकरता दूध राहत नाही, ते त्याच्याकरता विष म्हणून उपयोगात येतं. तैसे आणि आन करता नाश होय स्वहिता, म्हणून तू आता सावध होई. भगवंत म्हणतात अर्जुना हे बघ, असंच कधी कोणतं योग्य आहे, कधी कोणतं योग्य आहे हे जाणणं गरजेचं आहे. कोणत्या पण वेळेला कोणतं पण केलं, कोणाचंही काम कोणी पण केलं, असं जर व्हायला लागलं तर स्वहिताचा आपल्या हिताचा काय होईल, तर नाश होईल. म्हणून अर्जुन तू सावधाय. करुणा दाखवणं हे योद्ध्याचं काम नाही, हे क्षत्रियाचं काम नाही, ते साधू पुरुषाचं काम आहे. तुझ्याकरता करुणा दाखवणं योग्य नाही. म्हणून अर्जुना तू इथं करुणा काय दाखवू नको बाबा. तू स्वतःच्या स्वधर्माकडे बघ. वायाची व्याकुळ काही, तू आपुला निज धर्म पाही. जो आचरता बाध नाही, कवने काळी. माऊली म्हणतात वयाची व्याकुळ काही, तू उगाच व्याकुळ कशाला होतो. आपुला निज धर्म पाही. तू स्वतःचा जो निज धर्म आहे, तुझ्या वाटेला जे आलेलं आहे ते तू बघ. दुसरं काही बघू नको, दुसऱ्या कशाचा विचार करू नको. तू स्वतःच्या वाटेला आलेला तुझा जो स्वधर्म आहे, निज धर्म आहे, त्याच्याकडे बघ. जो आचरिता बाध नाही कवने काळी, ज्याचं आचरण केल्यानंतर तुला कोणत्याही प्रकारची बाधा नाही, कोणत्याही प्रकारचा दोष नाही, कोणत्याही प्रकारचा प्रत्यवाय नाही, कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. स्वधर्माचं आचरण जो करत असेल, स्वधर्माचं आचरण करताना दोष जरी घडला तरी स्वधर्म म्हणून निस्वार्थपणे जो आचरण करतो, त्यानं केलेल्या त्या स्वधर्माचं त्याला सजन कसाई मांस विक्रीचा धंदा करत होते, पण त्यांचा वंश परंपरागत चालत आलेला स्वधर्म असल्या कारणामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष लागला नाही. आता मांस विकून जर दोष लागत नसन तर अर्जुना बाकीच्या गोष्टी करून काय दोष लागणार आहे. म्हणजे आपला जो स्वधर्म आहे, तो स्वधर्म आचरण करत असताना आपल्याकडून कोणतं पण दोष घडला तरी तो दोष सहज त्याचं मार्जन होऊ शकतं. आपल्याला तो दोष लागत नाही, तो दोष आपल्याला बाधत नाही, तो दोष आपल्याला प्रत्यवाय करत नाही. हे सगळं होतं कशामुळं, फक्त स्वधर्माच्या अनुष्ठानामुळं. आणि स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर कुठलाच दोष आपल्याला लागत नाही. माऊली म्हणतात जैस ते मार्गेची चालता, अपाहो न पवे सर्वथा, काठी पधारे वर्तता नांदळी जे. एखादी व्यक्ती सरळ रस्त्याने कायमच्या वर्दळीच्या रस्त्याने जर चाललेली असेल तर त्या व्यक्तीला अडथळा येण्याची शक्यता नसते. जर एखादी व्यक्ती मुख्य रस्त्याने चाललेली असेल, म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं झालं, जी व्यक्ती समृद्धीनं चालली आहे तिला काही अडचण आहे का? नाही. रस्ता चांगला आहे, कमी वेळात जास्त प्रवास होणं शक्य आहे. कशाच्या आधारावर, तर त्या रस्त्याच्या आधारावर. तो रस्ता चांगला आहे तर त्याला काही अडचण येणार नाही. तसं स्वधर्माचं जर अनुष्ठान केलं तर कोणतीही अडचण येत नाही. किंवा माऊली म्हणतात का दीपाधारे वर्तता नाडळीचे, दीपाच्या आधारानं जर आपण अंधारात चाललो तरीही आपल्याला अडचण येत नाही. तया परिपार्था स्वधर्मे राहतता, सकळ काम पूर्तता सहजे होय. माऊली म्हणतात त्याच पद्धतीने स्वधर्माचं जर अनुष्ठान केलं, स्वधर्मात आपण निरत राहिलो तर सकळ काम पूर्णता सहजे होय. आपल्या सगळ्या कामनांची पूर्तता सहज होते. आपले सगळे मनोरथ सिद्धीला जातात. कशाने? फक्त स्वधर्माचं आचरण केल्याने. ज्यानं त्याच्या वाट्याला आलेलं स्वकर्म जर केलं
तर त्याला दुसरं काही करण्याची गरज नाही. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचोरी नाही उचित जाणे. म्हणून या लागी पाही, म्हणून याच्याकरता तू पहा. काय पहा? तुम्हा क्षत्रिय आणि काही क्षत्रिय कुळात जे जन्माला आले त्यांना दुसरं काहीच नाही. त्यांना काय आहे तर संग्रामा वाचून नाही उचित जाणे. संग्रामाशिवाय दुसरं तुम्हाला काहीच उचित नाही असं तू जाण. पण मग तो संग्राम तर कसा करायचा? तर माऊली सांगतात, निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्ययावरी किंवा प्रतीक्षावरी. माऊली म्हणतात काय करावं? निष्कपट व्हावे. जर तुम्हाला युद्ध करायचं असेल तर ते युद्ध कसं करा? निष्कपट व्हावे. युद्ध करण्याकरता सगळ्यात पहिलं सांगितलं कपटरहित व्हा, कपटाचा त्याग करा आणि निष्कपट होऊन मग काय करा तर युद्ध करा. म्हणजे युद्धात ते आता आपण कधीतरी वाक्य ऐकतो पा, जंग में और प्यार में सब कुछ जायज आहे किंवा सब कुछ माफ आहे. तर ते आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीतलं नाही का? तर आपल्या युद्धालाही नियम आहे आणि आपल्या प्रेमालाही नियम आहे. कुठलंही पण काही पण आचरण करणं याला आपलं शास्त्र संमती देत नाही. युद्धाचेही ठराविक नियम आहे. म्हणून निष्कपट व्हावे, कपटरहित पद्धतीनं क्षत्रियानं युद्ध करावं. उसिना घाई झुंजावे, समोरच्याची घेतलेले घाव समोरासमोर अंगावर घेऊन त्याच उष्ण फेडावं. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुनाला सांगता भगवंत, बाबा या उघड गोष्टीबद्दल तुला किती समजून सांगावं? ही उघड गोष्ट आहे, ही प्रत्यक्ष गोष्ट आहे आणि ही जर केली तर काय मिळेल हे भगवंत अर्जुनाला सांगतील. पण पुढच्या प्रवचनात पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. आता विश्वात म्हटले देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्रजीवांचे, दुरितांचे तिमेर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जेवांसिर तो तेला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडे आळी, अनवरत भूमंडळी भेटतो तयाभूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोल तेज अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिज्वादे पुरखे अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकिये, द्रष्टा दृष्ट विजये व्हावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला, येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे हे तुमते विनवित असे. आणि देवा तुलाही विनंती तरी तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी नेले, येथ माझे जे उरले ते पाईकपण. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. 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 कुंडली गोडदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज मी थोडी क्षमा मागते, कारण काय झालं आहे, बरेच लोकांना ॲड करायचं राहून गेलं आहे.
आणि काही लोक लिंकनी ॲड झाले होते तर ते तर कुठे सापडतच नाहीत. नाही, कारण ज्यांचे नंबर माझ्याकडे सेव्ह आहेत तेवढ्यांनाच ॲड करता आलं मला. आणि नेमके कालचे विष्णू महाराज पण ॲड नव्हते, आज तुम्ही पण ॲड नव्हते. काय झालं, अचानक त्या पहिल्या नंबरचं व्हॉट्सअप उडाल्यामुळे सगळे ग्रुप गेले आणि सगळं डिलीट झालं आहे पूर्ण. त्याच्यामुळे क्षमा मागते महाराजांची. आणि महाराजांना स्तुती आवडत नाही म्हणून स्तुती काही करत नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल. हं.